नमस्ते, मी अनिता. आज आपण लहान मुलांनी रोज कोणती योगासने करावीत ते पाहूया. जर दिवसातली काही मिनिटे लहान मुलांनी रोज योगा केला तर त्यांच्या शरीराची लवचिकता वाढते, शरीर मजबूत राहतं, मन प्रसन्न राहतं, त्यांची एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे तुमच्या लहान मुलांकडून तुम्ही रोज योगा करून घ्या. जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा त्यांच्याकडून तुम्ही रोज योगा करून घ्या. त्याचे त्यांना खूप फायदे होणार आहेत. तुमच्या मुलांची उंची वाढणार आहे. जर तुमच्या मुलांचं वजन जास्त असेल तर ते सुद्धा लवकर कमी होणार आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढणार आहे, त्यांची एकाग्रता वाढते. असे हे योगा करण्याचे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे लहान मुलांकडून नक्की रोज योगा करून घ्या. चला तर मग आता आपण पाहूया लहान मुलांनी रोज कोणती योगासने करावीत. सर्वप्रथम आपल्याला मॅटच्या मध्ये यायचं, दोन्ही हात तुम्ही कमरेवरती घ्या आणि मानेला फिरवायचं आपल्याला उजव्या बाजूला डाव्या बाजूला. तुम्ही सुद्धा लहान मुलांसोबत ही सर्व योगासने रोज करू शकता. अगदी मानेला फक्त आपल्याला उजवीकडे डावीकडे असं 3 वेळा फिरवायचं आहे. डोळे बंद करू नका. अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते. परत मान तुम्हाला खाली घ्यायचे, श्वास भरत वर. पूर्ण थ्रोटला ताण बसू द्या. जेवढा तुमच्याकडे वेळ असेल 5 मिनिटं 4 मिनिटं तेवढा तुम्ही वेळ द्या तुमच्या मुलांसाठी आणि रोज त्यांच्याकडून योगासने करून घ्या. रिलॅक्स. परत दोन्ही हात साईडला घ्या, राऊंड मध्ये फिरवा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा. त्यांना असा माझा व्हिडिओ लावून द्या आणि त्यांच्याकडून ही सर्व योगासने रोज करून घ्यायचे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने त्यांच्याकडून करून घेऊ शकता. फक्त जेवण केल्यानंतर लक्षात घ्यायचं 3 ते 4 तासानंतर तुम्हाला ही सर्व योगासने करायची. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला परत दोन्ही हात शोल्डरवरती घ्या, राऊंड मध्ये फिरवा. या पद्धतीने बॅक स्ट्रेट ठेवायचं आहे. आल्बोज फक्त आपल्याला पुढे टच करायचे. उलट दिशेने पण तुम्हाला याचे 5 काउंट करायचे. अगदी तुम्ही योगासने रोज केली तर लगेच तुमचं शरीर हलकं हलकं तुम्हाला वाटणार आहे. जो काय तुम्हाला ताण येतोय, स्ट्रेस येतोय तो सुद्धा तुमचा कमी होणार आहे. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेवरती घ्या, दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्यायचं आणि कमर पूर्ण आपल्याला राऊंड मध्ये फिरवायचे. जर तुमच्या लहान मुलांना येत नसेल तर हळूहळू जसं त्यांना जमेल तसं हळूहळू करून घ्यायचंय उलट दिशेने. सुरुवातीला सुरुवात करा तुम्ही, कसं जमेल तसं त्यांना हळूहळू करू द्या. मग हळूहळू त्यांना सवय झाली की त्यांना सुद्धा जमणार आहे. पण त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा करा तरच ते करणार आहेत. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचा, पाय वरती घ्या, नी आणि अल्बोज टच करा, पोटाला दाब द्या. या पद्धतीने हे आसन तुम्हाला 1 मिनिट त्यांच्याकडून करून घ्यायचं आणि जो काय ताण येतो पूर्ण फील करायचं. ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हळूहळू तुमच्या मुलांकडून ही सर्व योगासने करून घ्या. त्याने प्रचंड प्रमाणात आपल्या पोटाला ताण येतं. दिवसभर फ्रेश वाटतं आपल्याला ही योगासने केल्यावरती. रिलॅक्स. नेक्स्ट आपल्याला वृक्षासन करायचं आहे. याच्यामध्ये उजवा पाय वरती घ्या, डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा, दोन्ही हात साईडला नमस्कार स्थिती. अप्पर बॉडी पूर्ण वरती घ्यायचा, होल्ड करा. जर तुमच्या मुलांना सकाळी संध्याकाळी वेळ मिळत नसेल तर दुपारी करून घ्या. फक्त तुम्ही जेवण केलेलं नसावं आधी 3 ते 4 तास, एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे. नाही तुम्ही कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही सर्व योगासने करू शकता. रिलॅक्स. परत दुसरा पण पाय आपल्याला अपोजिटने वरती घ्यायचे, दोन्ही हात साईडला नमस्कार स्थिती. अप्पर बॉडी पूर्ण वरती घ्यायची आपल्याला, होल्ड करा. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ हे आसन तुम्हाला होल्ड करायचं आहे. मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी, उंची वाढण्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे, नमस्कार स्थिती, एकमेकांमध्ये पकडा, लॉक करा, हात फिरवून घ्यायचे. आपल्याला अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचायचे. हळूहळू आपल्याला पायाच्या बोटांवरती बॅलन्स करायचं आणि होल्ड करायचं आहे. जितक्या वेळ तुमची मुलं हे आसन होल्ड करू शकतात तितक्या वेळ हे आसन तुम्हाला होल्ड करायचं आहे. ह्याने आपला स्टॅमिना वाढतो, एकाग्रता वाढते. त्यामुळे तुमच्या मुलांकडून हे आसन नक्की रोज करून घ्या. रिलॅक्स. नेक्स्ट आपल्याला दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्यायचं, दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडा, लॉक करा आणि कमरेतून आपल्याला खाली बसायचं. प्रॉपर आपल्या थाईज वरती ताण आला पाहिजे. या पद्धतीने याचे तुम्हाला एक 10 काउंट करून घ्यायचे रोज तुमच्या मुलांकडून. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा.
4, 5, 6. जसं मी करते त्या पद्धतीने करायचं. जास्त तुम्हाला खालती वागता येत नसेल इतकं जरी झालं तरी सुद्धा चालेल. 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. नेक मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढा अंतर जास्त घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे. हळूहळू कमरेतून खाली वाकायचं आहे. अपोजिट हँड आणि अपोजिट लेग टच करायचं. हाताची पायाची बोट फक्त टच करा. हे कंटिन्यू तुम्हाला 1 मिनिट करायचं आहे. हात जो वरती येतो त्याच्याकडे तुम्हाला नजर घ्यायची. पर बॉडीला पूर्ण पीळ बसतो याच्यामध्ये. असं कंटिन्यू 1 मिनिट करा. जे काय स्ट्रेचिंग होत आहे ते पूर्ण आपल्याला फील करायचंय. या आसनाने अप्पर बॉडीची पूर्ण आपल्याला लवचिकता वाढते. पोटाची कमरेची चरबी सुद्धा या आसनाने लवकर कमी होते. रिलॅक्स. श्वास भरत वरती यायचे. आता आपण काही योगासने बसून पाहूया. याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन्ही पाय समोर घ्यायचे. मी एका बाजूला घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडा. लॉक करा. पुढे वाकायचं. जास्तीत जास्त बॅकला यायचं. राऊंडमध्ये फिरवा. याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. पूर्ण पोटाला दाब बसला पाहिजे. थाईजवरती पण याने प्रचंड प्रमाणात आपला ताण येतो. उलट दिशेने पण आपल्याला याचे 10 काउंट करायचे. जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने हळूहळू करायचं. जी ह्यातली योगासने तुमच्या मुलांना आवडतील ती फक्त करू द्या. असं नाही की सगळेच केली पाहिजेत. जी त्यांना जमतील, जी त्यांना करायला आवडतात ती सर्व योगासने त्यांना करू द्या. रिलॅक्स. नेक्स्ट आपल्याला भूनमनासन करायचंय. तुम्हाला व्यवस्थित दिसेल म्हणून मी दोन्ही पाय थोडेसे समोर घेते. हाताची पायाची बोटं टच करायचे आणि डोकं आपलं पूर्ण खाली टच करायचे. श्वास भरत वरती या. परत हाताची पायाची बोटं टच करा. डोकं परत आपल्याला खाली टच करायचंय. भूमीला नमन व्हायचंय. ह्या आसनाने आपल्यामधला मीपणा कमी होतो. काही जण लोक स्वतःला खूप मी असं ग्रेट समजतात. तर त्यासाठी शांत होण्यासाठी हे आसन आहे. आपण भूमीला याच्यामध्ये नमन होतोय. आपल्यामधला मीपणा कमी होतोय. त्यामुळे तुम्हाला लहान मुलांकडून हे आसन रोज करून घ्यायचे. याचे तुम्हाला 10 काउंट करायचे. जो काय पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. प्रॉपर साईजवरती ताण येऊ द्या. अपोजिट हँड अपोजिट लेग टच करा. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. पूर्ण पीळ बसू द्या. हे पण तुम्हाला एक कंटिन्यू 1 मिनिट आसन करायचं. पोटाची कमरेची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. रोज लहान मुलांनी योगा करण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे नक्की करून घ्या तुमच्या मुलांकडून. रिलॅक्स. नेक्स्ट आपल्याला बटरफ्लाय करायचंय. दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या बोटांना पकडायचं आहे. बॅक स्ट्रेट ठेवायचं आहे आणि पाय फक्त आपल्याला वरती खाली अपडाऊन करायचे. या पद्धतीने हे पण तुम्हाला कंटिन्यू 1 मिनिट करायचंय रोज करताना. जर तुमचे असे पाय वरती होत नसतील जास्त वरती खाली तर तुम्ही हाताने पण हळूहळू या पद्धतीने करू शकता. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे. परत तुम्हाला हळूच बॅक स्ट्रेट ठेवायचे. हळूहळू कमरेतून खाली वाकायचं आणि डोकं पूर्ण खाली टच करायचा प्रयत्न करा. होल्ड करा. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं. श्वास भरत वरती यायचं. अजून एकदा करायचं. असं तुम्हाला 2दा करून घ्यायचं हे आसन लहान मुलांकडून. परत कमरेतून खाली वाका. डोकं पूर्ण खाली टच करा. होल्ड करा. जर तुमचं होत नाही इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. ज्यांचं टच होतं त्यांचं अतिउत्तम. रिलॅक्स. श्वास भरत वरती या. नेक्स्ट मध्ये आपल्याला पूर्ण गुडघ्यांवरती बॅलन्स करायचंय. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. राईट हँडनी राईट लेगला पकडायचं. अँकलला पकडा आणि लेफ्ट हँडनी लेफ्ट लेगच्या अँकलला पकडा आणि पूर्ण वरती थ्रोटला ताण बसू द्या. हे आसन सुद्धा तुमच्या मुलांकडून तुम्हाला रोज करताना 3 वेळा करायचं. जितक्या वेळ होल्ड करू शकतील तितक्या वेळ होल्ड करायचं. जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण फील करा. श्वास भरत वरती यायचं या पद्धतीने.
दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. अजून एकदा पाहूया. उजव्या हाताने उजव्या पायाला पकडा, डाव्या हाताने डाव्या पायाला पकडायचं, होल्ड करा. रिलॅक्स. या पद्धतीने चलो नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट मध्ये आपल्याला कॅट पोझिशन मध्ये यायचं. बरोबर पूर्ण गुडघ्यांवरती बॅलन्स करायचं. नी आणि एल्बोज टच करा. बरोबर हात समोर घ्यायचा, एक हाताचं अंतर घ्यायचंय, उठायचंय. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, डीप श्वास भरत पूर्ण चिन चेस्टला टच करा. बॅक पूर्ण वरती घ्या, श्वास सोडत पूर्ण समोर. आजकाल आपण पाहतो की मुलांचं दप्तराचं ओझं एवढं असतं की त्यांचं बॅक पेन वगैरे खूप कमी वयामध्येच त्यांना सुरू होतं. तर हे आसन केलं तर त्यांना कधीच भविष्यामध्ये बॅक पेनचा त्रास होणार नाहीये. या पद्धतीने पूर्ण श्वास भरत श्वास सोडत समोर, डीप श्वास भरत पूर्ण बॅकवरती घ्या, चिन चेस्टला टच करा, श्वास सोडत पूर्ण समोर. हे पण कंटिन्यू तुम्हाला तुमच्या मुलांकडून 1 मिनिट करून घ्यायचंय. याने लगेच तुमची बॅक मोकळी होते. करता करता तुम्हाला खूप छान वाटतं हे असं. श्वास भरत वरती, श्वास सोडत या पद्धतीने 1 मिनिट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला शशांकासनमध्ये रिलॅक्स व्हायचंय. हळूहळू आपल्याला हिप खाली टच करायचं, दोन्ही हात पूर्ण समोर घ्यायचे, रिलॅक्स करा. डोकं पूर्ण खाली टच करायचं मॅटला, रिलॅक्स व्हायचं. शशांकासनमध्ये आपलं शरीर लवकर रिलॅक्स होतं. त्यामुळे या आसनामध्ये तुम्हाला 10 सेकंद पडायचं. जो काय आता पूर्ण आपल्या शरीरावरती ताण आलाय तो आपल्याला पूर्ण रिलॅक्स करायचा. तुम्ही सुद्धा दिवसभरामध्ये खूप थकला असाल तर ह्या आसनामध्ये 10 सेकंद 15 सेकंद जेवढा वेळ असेल तेवढा तुम्ही पडायचं. लवकर शरीर आपलं रिलॅक्स होतं. रिलॅक्स श्वास भरत वरती या. सगळ्यात शेवटी आपल्याला लहान मुलांकडून सूर्यनमस्कार करून घ्यायचे. तर तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे तर तुम्ही 6 तरी सूर्यनमस्कार नक्की करून घ्या. आणि तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 10 किंवा 12 सूर्यनमस्कार रोज करून घ्यायचे तुमच्या मुलांकडून. आता माझा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी तुम्हाला 2 ते 3 सूर्यनमस्कार दाखवते. तुम्ही तेच सूर्यनमस्कार पाहून तुमच्या मुलांचे 6 ते 12 तुम्हाला सूर्यनमस्कार रोज करून घ्यायचे. चला तर मग आता आपण सूर्यनमस्कार पाहूया. सर्वप्रथम आपल्याला मॅटच्या समोर यायचं आहे. 1 नमस्कार स्थिती. लक्षात घ्यायचं आहे सूर्यनमस्कार करताना नेहमी पुढून आपल्याला पाठी जायचं. अनेक जण पाठून पुढे येतात, चुकीची पद्धत आहे. लक्षात घ्यायचं नेहमी पुढून पाठी जायचं सूर्यनमस्कार करताना. 1 नमस्कार स्थिती. 2 डीप श्वास भरा, श्वास भरत पूर्ण पाठी जायचं. जितकं तुम्हाला पाठी जाता येईल तितकं पाठी जा. 3 श्वास सोडायचंय. ब्रिदिंग वरती लक्ष द्या, मी कधी श्वास भरते कधी सोडते. श्वास भरत वरती. 4 थ्रोटला ताण बसू द्या. 5 माउंटन नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचायचं. श्वास बाहेर सोडायचंय. 6 अष्टांगासन. चिन चेस्ट नी टोज मॅटला टच करायचा. बाकीचा पोर्शन पूर्ण वरती. ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं तुम्हाला याच्यामध्ये. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातोय तो बाहेर सोडायचा. डीप श्वास भरत वरती या. थ्रोटला ताण बसू द्या. 7 8 माउंटन. श्वास बाहेर सोडायचा, नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचा. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाय घ्यायचा. अनेकांचा पाठी येतो या पद्धतीने, तर उचला तुम्ही. बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये घ्या, नेक पूर्ण वरती. थ्रोटला ताण बसू द्या. हात आपल्याला तिथेच ठेवायचे, अजिबात हलवायचे नाहीयेत. कोण पुढे घेतं पाठी घेतं जसे पाय येईल तसे पण नाही. आपल्याला हात जिथे आहेत तिथेच ठेवायचे, अजिबात हलवायचे नाहीयेत. 10 दुसरा पण पाय समोर घ्यायचा. 11 आणि 12 या पद्धतीने. अजून एक पाहूया. 1 नमस्कार स्थिती. 2 डीप श्वास भरा. 3 श्वास सोडायचं. 4 नेक पूर्ण वरती. अल्टरनेट लेग घ्यायचं आपल्याला प्रत्येक वेळी, लक्षात घ्यायचं. 5 माउंटन. नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचा, श्वास बाहेर सोडा. 6 अष्टांगासन. चिन चेस्ट नी टोज मॅटला टच करा. श्वास जो आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातोय तो बाहेर सोडायचं. 7 डीप श्वास भरत वरती या. माउंटन. श्वास बाहेर सोडायचं. 8 9 नेक पूर्ण वरती. थ्रोटला ताण बसू द्या. 10 11 12
या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांकडून रोज 10 ते 12 सूर्यनमस्कार करून घ्यायचे। आता आपण पाहिलेली काही योगासने आणि सूर्यनमस्कार जी इझी वाटतील तुमच्या मुलांना ती तुम्ही करून घ्यायचे आहेत रोज। त्याचे खूप सारे फायदे आहेत लहान मुलांनी रोज योगा करण्याचे। त्यांची उंची कमी असेल तर उंची वाढते, वजन जास्त असेल तर वजन कमी होतंय, त्यांची एकाग्रता वाढते, विशेष म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतोय, शरीराची लवचिकता वाढते, असे खूप सारे फायदे आहेत। त्यामुळे नक्की रोज तुमच्या मुलांकडून योगा करून घ्या। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा। नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।